कसे आहात सगळे? मजेत ना? आवाज येतोय सगळ्यांना? दिसतंय का स्पष्ट? हलतंय? दिसतंय का सगळं? ते व्यवस्थित दिसत असेल तर बघा. ओके, तयार आहात? आजचा जो एक्साइटेड पार्ट आहे तो आपल्याला बघायचा आहे. यामध्ये कोणकोणत्या बाबी आपल्याला घ्यायच्या आहेत, कशा पद्धतीने घ्यायच्या आहेत, टर्म कशा ठरवायच्या ते आज बघायचं आहे. आज चॅप्टरमध्ये एमसीक्यू जे काय आहे त्याच्या संदर्भात आपण सगळ्या चर्चा करणार. तरी पण एक प्रश्न असा आलता काल, आमच्याकडे एक प्रश्न असा आलता की हा प्रश्नाचं उत्तर काय. तर यामध्ये हा प्रश्न आहे 3x - 5y + 1 इज इक्वल टू 0 आणि 2x - y + 3 इज इक्वल टू 0 दिलाय. यस, तर आता हा मला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. कोण सांगेल फटाफट? तुम्हाला 2 मिनिटं नाही, 1च मिनिट दिलं जाईल. 1 मिनिटात हा प्रश्न सोडवून दाखवायचा आहे मला, आणि तोही निरीक्षणावरून ठरवायचा आहे. चला फर्स्ट स्टार्ट बघूया. टाइम नाव चालू तुमचं झालंय आता. कोण सगळ्यात अगोदर आन्सर कोण सांगते बघूया. फटाफट आन्सर मला आलं पाहिजे. चला, कोण सांगते? दिसतंय ना व्यवस्थित? क्वेश्चन दिसतोय का? अरे बाळांनो, प्रश्न दिसतोय का? प्रश्न दिसत नाही? 1च मिनिट. काय व्हायला लागलं? तिकडची ते 2 लाईट बंद कर. दोन्ही पण कर बंद. बंद कर. हा, आता बघा. तो पण शेजारची लाईट. हा, आता दिसतोय का? ओके. 3x - 5y + 1 इज इक्वल टू 0 आणि देन 2x - y + 3 इज इक्वल टू 0. तुम्हाला मी वेळ दिलेला आहे, आता फक्त सोडवायला सुरुवात करा. चला पटापट प्रश्नाचं उत्तर सांगितलं आलं पाहिजे. कोण सांगतंय? चला पटापट प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कशा पद्धतीने येईल सोडवता? कोण सांगेल आयडियाज मला? एनीवन? तोंडी सोडवायचा, पेनाचा वापर अजिबात करायचा नाही. पटदिशी झालं पाहिजे. हा, x - 2 आणि y - 1. x - 2 आणि y - 1 नाही, एक्झॅक्टली आन्सर x आणि y च्या किमती पाहिजेत मला. आय वॉन्ट x आणि y. x and y. सोडवा ना. जरा बघून घ्या. इथं -5 आहे, इथं y आहे +3. आज जरा वेगळी मेथड पण तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. जर मी इथं -y इकडे टाकला तर y होईल आणि y ची व्हॅल्यू होईल, बोला काय घेणार आहे, 2x + 3. हा फक्त -y ला मी शिफ्ट इकडे गेला. दिसतंय का? आता हे y ची जर किंमत 2x + 3 जर मी याच्यामध्ये ऍड केली, 3 + 3 बरोबर सॉरी आपण y ची किंमत पुट करतोय नाही का? y ची किंमत पुट करायची आहे. सॉरी, हा काय करणार आहे बोला. हा 3x तसंच ठेवा. -5 काय घेणार आहे, 2x + 3 आणि +1 इज इक्वल टू 0. दोन्ही पद्धतीने तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने सोडवायला काय हरकत नाही. मी अनेक मेथड का सांगतो की जेणेकरून तुम्हाला त्या ऑन दी स्पॉट तिथं रिझल्ट तयार करता आले पाहिजेत. -10x -15 आणि +1 इज इक्वल टू काय घेतला, 0. मग आता तुमच्या 3x - 10x म्हणजेच किती येणार आहे बोला, 7x येईल. तो पण मायनस येईल आणि -15 + 1 म्हणजेच किती आला, -14 आला, इज इक्वल टू 0 आला. मग एक टर्म ट्रान्सफर करा. मग जर मी ट्रान्सफर केला तर काय घेणार आहे बघा, 7x इज इक्वल टू -14. यस, 7x इज इक्वल टू -14 येईल. आणि मग आता त्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात आलं बाबा, 7 × 1 7 7 7 2 14 आला, म्हणजेच x इज इक्वल टू किती आला, -2. आता x इज इक्वल टू -2 ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर -4 + 3 इज इक्वल टू y येईल. आणि -4 + 3 म्हणजेच किती आला, -1 इज इक्वल टू y. y ची व्हॅल्यू आली मिळाली आणि x ची व्हॅल्यू -2 आणि 1 मिळाली. दोन्ही पद्धतीने तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता, टर्म अचीव करू शकता. काही आन्सर अशा पद्धतीने काढावे लागतील की जेणेकरून तुम्हाला हे, किंवा तुम्ही डिरेक्टली मागच्या वेळी सोडवलं तसं जरी सोडवलं तरी सुद्धा चालू शकतंय. आन्सर्स कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने फाइंड आउट करतो हे एकदा लक्षात आलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही सहजपणे सोडवू शकता.
शकताय, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. इथे समजलं, लक्षात आलं. आता मला एक बॉक्स तयार करायचा आहे, बॉक्स. आज जरा थोडे थोडे वेगवेगळे प्रश्न आपण बघूया आणि मग MCQs बघायला सुरुवात करूया. आता मला एक बॉक्स तयार करायचा आहे आणि हा बॉक्स तयार करत असताना माझ्याकडे समजा एक इक्वेशन आहे, x प्लस y इज इक्वल टू 9. x प्लस y इज इक्वल टू 9. ओके. मग आता जर x प्लस वाय इज इक्वल टू 9 हा प्रश्न मी घेतला आणि या प्रश्नाचं आपल्याला काय करायचं आहे, एक बॉक्स तयार करायचा आहे की मला याचा ग्राफ तयार करायचा आहे. काय तयार करायचं आहे, ग्राफ. आणि तुम्हाला टर्म अशी दिल्या, लक्षात घ्या. आठवतंय का बघा, हे असं पद्धतीने आपण सोडवलं होतं, आठवतंय? अरे आठवतंय का? येस सर. हा. मग आता मी याच्यातल्या किमती भरून देणार आहे. आता या किमती जर भरायच्या असतील तर मग मी काय केलं, पहिले आपण किंमत x ची घेऊया, नंतर तयार करूया y ची आणि तयार होणार आहे तुमचा xy. आता या ज्या किमती घेतल्या जातात, कधी कधी तुम्हाला असं सांगितलं जाईल की ग्राफ तयार करा किंवा ग्राफ तयार करण्यासाठी एक टेबल बनवा आणि मग तो टेबल रिकाम्या MCQs मध्ये काय केलं जातं, मग तुम्हाला टेबल असा दिला जाईल आणि टेबलमध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू दिली जाईल, -1, इथं 2 दिला जाईल, तदनंतर इथं 3 दिला जाईल. एक्झॅक्टली ह्या व्हॅल्यूज तुम्ही कशाही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. तर मग उरलेल्या व्हॅल्यू काय येतील आणि त्याचे पॉइंट्स काय येतील? कॅन यू से एनीवन? उरलेल्या व्हॅल्यू काय येतील आणि त्याचे पॉइंट्स काय येतील? कम ऑन, फास्ट. कोण सांगेल? तोंडी. अजिबात कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही आहे, तुम्ही लगेच सांगू शकताय फटाफट. हा, 10. यस, करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. पहिला आन्सर बरोबर सांगितलंय. व्हेरी नाईस. चलो दुसरं कोण सांगतंय? x इज इक्वल टू 7. x इज इक्वल टू 7. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. चला पुढचा आन्सर. y इज इक्वल टू 6. व्हेरी गुड. लक्षात घ्या, किती छान पद्धतीने उत्तर सांगितलं बघा. बरेच जण काय होतं, कन्फ्यूज होतात की नेमकं काय आहे. लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफ प्लॉट करायचे त्याच्यासाठी प्रायमरी स्टेज एक बॉक्स बनवावा लागतो आणि तो बॉक्स आपण काही किमती मनाने घेतो, काही किमती आहेच घेतो. लक्षात घ्या, इथं -1 दिला. यस, x इज इक्वल टू -1. जर मी या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू -1 ठेवला तर -1 तिकडे ट्रान्सफर केला, 9 + 1 तयार झाला, म्हणजे इथे येणारी व्हॅल्यू तुमची 10 आली. येणारी व्हॅल्यू किती आली? 10 आली. लक्षात घ्या. आणि मग तुमचा जो पॉइंट झाला -1 आणि 10 तयार झाला. यस. आता आय वॉन्ट हिअर x ची व्हॅल्यू. मग आता x ची व्हॅल्यू अशी कोणती ठेवूया की y ची व्हॅल्यू तयार करता येईल. मग आता तुम्हाला y ची व्हॅल्यू दिल्या 2, सॉरी y ची व्हॅल्यू 2 ठेवली की x ची व्हॅल्यू काय येईल. मग आता इथं 2 ठेवला तर 2 इकडे ट्रान्सफर केला, 9 - 2. 9 - 2 मीन्स किती येणार आहे? 7. म्हणजे इथं येणार आन्सर तुमचं किती आलं? 7 आलं. यस. आता त्याच्यानंतर लास्टला काय दिला? x प्लस वाय इज इक्वल टू 9 दिला. यस. मग आता 3 पुट केला, मग 3 जर ट्रान्सफर केला 9 - 3 म्हणजेच y इज इक्वल टू किती आला? 6. म्हणजे या पद्धतीनं सॉरी 7 2 आणि 3 6 अशा 2 व्हॅल्यू झाल्या. अशा काय झाल्या? 2 व्हॅल्यू झाल्या. लक्षात घ्या. इथे लक्षात, म्हणजे टर्म ट्रान्सफर केल्या, त्या पद्धतीने क्रिएशन केली, त्याच्या आन्सर्स तयार केली, हेच घ्यायचं आहे आपल्या डोक्यात, बाकी काही नाही रे. आयडियाज फक्त एवढ्याच वापरायचे की इक्वेशन बनवायची कशी, कशा पद्धतीने त्याचे आन्सर्स तयार करायचे आणि कशा पद्धतीने काय करायच्या, व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायच्या आहेत, हे सगळ्यात लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला जो क्रामर्स रूल आहे तोही बघायचा आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी पण बघायच्या आहेत. कोणता रूल आपण बघितला होता बोला? क्रामर्स रूल का कॉमर्स रूल? क्रॅमर्स रूल का कॉमर्स रूल? काही क्रॅमर्स रूल म्हटलं जातं. आपण कशा पद्धतीने काढायचं आहे तोही आपल्याला आला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज कशा घ्यायच्या, कशा पद्धतीने त्याचे हे टर्म तयार करायचे ही माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये क्रॅमर्स रूल आपण तयार केला. समजा माझ्याकडे ह्या व्हॅल्यू दिला A, B, C आणि D. याचा उपयोग पुढच्या वर्षी 11वी आणि 12वीला खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या 2 चॅप्टर आहेत. एक डिटर्मिनंट एक चॅप्टर आहे आणि त्याच्यानंतर मॅट्राइस एक चॅप्टर आहे. जर हे तुमचं आता इथं परफेक्ट असेल, तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करून घ्यायचे असेल, तर मग आपल्याला डिटर्मिनंट काढायचं असेल, म्हणजेच आय मीन इथं जी व्हॅल्यू का आपण कॉमर्स रूल नुसार व्हॅल्यू फाइंड आउट करतो, तिथं काय करतो. आता मला दिलेलं एक्झाम्पल आहे ABCD. मग आता याचं फायनल आन्सर कॉमर्स रूल नुसार काय येईल बोला? बोला, कोण सांगते? AD इंटू हा
बोला. A minus BC. ए मायनस हे पा सॉरी ए इंटू डी या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ए डी. शानी कोण आहे मग? ठीक आहे, ए डी. ओके, आता नेक्स्ट पार्ट काय घ्यायचं आहे? सी बी, म्हणजेच हा मायनस सी बी घेतला. ए डी मायनस किती घेतला? सी बी. बरोबर. आता हीच व्हॅल्यू माझ्याकडे अशी असेल 3 - 1 2 4. काय आन्सर येईल फटाफट सांगा बरं. फटाफट डायरेक्ट आन्सर सांगायचं आहे. आय वॉन्ट डायरेक्ट आन्सर. कॅल्क्युलेशन नाही, कॅल्क्युलेशन विदाउट कॅल्क्युलेशन. आय वॉन्ट विदाउट कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन कोणीच करायचं नाही. सर दिसत नाही, ब्लर होतोय खूप. ब्लर होतंय. अरे बापरे, एकच मिनिट. 14. हां, आता 14 सर. 14 आन्सर. करेक्ट आन्सर आहे. बरं, या साईडचं दिसतंय का बघा, इथं लिहितो. दिसतंय का? 3 - 1 आणि 2 4. आता दिसतंय का? अरे दिसतंय ना? हां, व्हेरी गुड. चला, हां, ते थोडंसं लाईट इफेक्ट प्रॉब्लेम येतोय, बाकी काही नाही. हां, आता मला सांगायचं आन्सर किती आलं मग? बघा, 4 3 जा 12. इथं साईन मध्ये मायनस आहे, मग मायनस साईन 4 3 जा 12 12 मायनस मायनस किती येणार आहे? मायनस मायनस प्लस म्हणजेच 14 आन्सर आलं. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. बरोबर आहे. सगळ्यांच्या लक्षात घ्या, सगळ्यांना महत्वाचं आलंच पाहिजे. आता अजून एक आयडिया सांगतो अशी तुम्हाला, की लक्षात घ्या, चिन्ह ही महत्वाचे आहेत. स्वामी तिन्ही जगाचं चिन्हविना मी म्हणतो नेहमी, पण चिन्ह खूप महत्वाचे आहेत. तर आता ही चिन्ह आपल्याला कशी बघायची आहेत ते बघा. चिन्हांचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला पाहिजे. बऱ्याच जणांना येत असतो आणि बऱ्याच जणांना येत नसतो. तर आता विषय काय आहे, तर आता हे सोडवायचं कसं, कशा पद्धतीने तयार करायचं हे आपण बघूया. आता प्रश्न कसा आहे, समजा माझ्याकडे हे असं आलं बघा, जर प्लस प्लस या दोघांची जर मला ऍडिशन करायची असेल तर येणारं साइन काय येतं माझं? प्लस. व्हेरी गुड, प्लस. हे ज्याला आलं त्याला अख्खा मॅथ्स आलं. लक्षात घ्या, गणित म्हणजे काय असतो? एक चिन्हांचा बाजार असतो आणि तेच आपल्याला चिन्ह लक्षात ठेवली पाहिजे. बरोबर. प्लस 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 आला. आता इथं जर प्लस आणि प्लस, मी सॉरी प्लसच्या ऐवजी असं करूया, मायनस घेऊया. मायनस 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 आणि इज इक्वल टू काय बोला? पहिली टर्म मायनस, दुसरी प्लस आणि नंतर मायनस. किती येणार आहे? हा, आर यू शुअर? आपण इथंच धोका खातो बाळानो. इथं जर माझ्याला असं असेल -20 आणि प्लस -4 असेल तर माझी येणारी व्हॅल्यू किती? -20 प्लस -4. मग हे -20 आणि -4 म्हणजेच हे म्हणजेच हे. तर याचा आन्सर किती? किती? बोला बोला पटापट पटापट. प्लस का मायनस? आर यू शुअर? किती येणार आहे याचा आन्सर? -20 प्लस -4 म्हणजेच -20 आणि -4. येणार आन्सर किती? प्लस का मायनस? प्लस का मायनस? एक लक्षात घ्या, इथं बघा मायनस आणि हे ह्या दोन्ही नंबरचं ऍडिशन करायची. यस, करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर आहे. या दोन्ही नंबरची ऍडिशन करायची. साइन कुठलं द्यायचं? मायनस. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. चिन्ह महत्वाचे नाही तर आपण धोका खातो इथंच आणि त्यामुळे मग आपलं चिन्ह फसलं. एक चिन्ह फसलं की उदाहरण सगळं धडाधड संपून जातं. म्हणून इथं येणारं साइन कुठलं आलं? मायनस. लक्षात घ्या, येणारं साइन कुठलं आलं? मायनस. आता त्याच्यानंतरचा आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट, जर माझ्याकडे असं असेल प्लस प्लस मायनस, प्लस प्लस मायनस आणि मायनस प्लस प्लस, तर आपण काय करतो इथं? काय घेतलं इथं? प्लस प्लस मायनस, मायनस प्लस प्लस. आर यू शुअर? मायनस. हे पहा, जर माझ्याकडे -3 आणि +4 असेल तर उत्तर किती? आणि माझ्याकडे +3 आणि -4 असेल तर उत्तर किती?
पहिल्याचं किती येणार 1 येणार. हा दुसऱ्याचं किती येणार -1. काय केलं आपण इथं काय केलं काय आपण इथं मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह व्हेरी गुड. सगळ्यात बरोबर आणि परफेक्ट आहे. लक्षात घ्या इथं काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. चिन्ह जर अल्टरनेट असेल आणि त्यांची जर ऍडिशन असेल तर आपण काय करतोय मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. लक्षात घ्या. म्हणजे काय घेणार आहे आपण बघा बिग नंबर मायनस स्मॉल नंबर ठीक आहे आणि इक्वल टू मग येणारं साइन कुणाचं दाखवायचं आहे बिग नंबरचं का स्मॉल नंबरचं तर साइन बिग नंबरचं दाखवायचं. बिग नंबरचं दाखवायचं बरोबर. म्हणजे हे इथं कॅल्क्युलेशनच आहे. याचं जर तुम्ही फोटोकॉपी घ्यायची असेल तर घेऊन टाका लागलीच. हे चिन्हांचा बाजार खूप महत्वाचा आहे. स्क्रीनशॉट घ्या. घेतला का स्क्रीनशॉट घ्या पटदिशी म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊन जाईल. ब्लर दिसतंय हा आपण मोबाईलच ऍक्च्युअली लावला पाहिजे. मोबाईल बघा बरं जरा आता एकच मिनिट हा बघू जरा हे हा आता बघा बरं हा क्लिअर दिसतंय ना ओके व्हेरी गुड. हा तर आता हे घ्यायला स्क्रीनशॉट घ्यायला काय हरकत नाही आहे. घेऊन टाका स्क्रीनशॉट. आता याच्यामध्येच घेतला का हा आता याच्यामध्येच मी आता काय करणार आहे मल्टिप्लिकेशन. आता डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशन या दोन टर्म आता सेम साइन तशाच ठेवल्या. सिक्वेन्स तसाच ठेवला. हे चारच प्रकार आहेत. आता इथं याचं मल्टिप्लिकेशन केलं याचं मल्टिप्लिकेशन केलं याचं मल्टिप्लिकेशन केलं याचं मल्टिप्लिकेशन केलं. बोला काय येणार आहे आन्सर फटाफट. पहिल्याचं प्लस इंटू प्लस प्लस व्हेरी गुड. मायनस इंटू मायनस काय अरे असं असेल -3 इंटू -2 येणार आन्सर किती प्लस ती खिडकी उघडीच ठेव. हा काय येणार आहे अरे बाळानो काय बोला पटापट. या दोन्ही संख्येचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मायनस इंटू मायनस प्लस येतं. लक्षात घ्या काय येतं प्लस. बऱ्याच जणांनी मायनस सांगितलं बरोबर. इथं लक्षात घ्या इथं मल्टिप्लिकेशन आहे. काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन असल्यामुळं आणि इथं मायनस असेल दोन्ही आणि प्लस असेल तर मग तिथं मायनस येतो. बट इथं मल्टिप्लिकेशन असेल तर -3 -2 = 6 घ्यायला लागेल. ओके आता इथं गंमत अशी आहे लक्षात घ्या प्लस इंटू मायनस किती आला बघा आणि मायनस इंटू प्लस किती आला याचा पण सिक्वेन्स लक्षात घ्या. हा सिक्वेन्स एकदा तुमच्या लक्षात आला की मग काही प्रॉब्लेम येत नाही. चला आता मला सांगा प्लस इंटू मायनस काय येणार आहे मायनस. करेक्ट आन्सर आहे. मायनस इंटू प्लस मायनस इंटू प्लस मायनस करेक्ट आन्सर. म्हणजे या पद्धतीने इथं आपल्याला काय करायचे आहेत हे एक्झाम्पल आपल्याला बघायची आहेत. इथं चिन्ह खूप महत्वाचे आहेत. रोल खूप महत्वाचा चिन्हांचा आहे. मग आता याच्यावर आधारित आपण पॉईंट सांगतो. आता बघा आता जस्ट 12वीची सीईटीची लॉन्च झालेली आहे. म्हणजे सीईटीच्या तारखा डिक्लेअर झालेल्या आहेत बाळांनो. त्यामुळे तुमची सीईटीच अचानक डिक्लेअर झाले जातील. त्यामुळे शक्यतो मोस्टली रोजच्या रोज लेक्चर अटेंड करा. आपल्याला किती वेळ आहे माहित नाही आहे. कमी वेळात जास्तीत जास्त कव्हर करूया. आणि बाकीचे अदर सब्जेक्ट पण मी सांगितले तुम्हाला की रीड करा. स्वतःचे स्वतः क्वेश्चन तयार करा आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर पण तयार करता आली पाहिजेत. ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करायला सुरुवात करा. आपण सायन्स अँड मॅथ्स इथे घेतोय. सायन्स अँड मॅथ्स अजिबात अभ्यास घरी करू नका. घरी बाकीचे सब्जेक्ट घ्या. आवडेल का अरे येते का लक्षात. कारण जर ते सोडवलं तर तुम्हाला बाकीचा व्हॅल्यूज तुम्हाला समजून येणार आहेत. नाहीतर बाकी काही लक्षात येणार नाही. लक्षात घ्या. तर आता त्याच्यानंतर आपण आता हे ग्रामर्स रूलनुसार काही उदाहरणं सोडवायला तुम्हाला दिली जातील. ओके मग त्याच्यात तुम्हाला रिकाम्या जागा भरा वगैरे वगैरे असं पण दिलं जाईल. समजा माझ्याकडे एक उदाहरण आहे 5x + 3y = आता दिसतंय का -11 आणि दुसरं एक्झाम्पल एक आपण घेऊया 2x + 4y = मी उदाहरण घेतलंय -10.
काय घेतलं -10. ओके. आता किंवा छोटं एखादं उदाहरण घेतलं तर चालेल. एक काम करू आपण, छोटं उदाहरण घेऊ आणि मग त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू. आता यावरचं उदाहरण तुम्हाला आय थिंक याचा काय वापर करायची गरज नाही आहे. समजा 3x + 2y = 7 आणि x - y = 3 असं जर इक्वेशन घेतलं आणि मला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या विथ द हेल्प ऑफ रूल. आता जो रूल आहे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये असाही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. समजा तुमचं इक्वेशन आहे a1x + b1y = c1. सी नाव हियर. दुसरं इक्वेशन आपल्याला दिलं a2x + b2y = c2. If the two equation in this way and then find d. Find d. बोलो काय find d काय येणार आहे, कसा काढला जातो? They want here point D. कसा काढला जातो? We know D. I want D. D काढायचं आहे. हा × -8. बोला बोला. हा काय सांगितलं? a1 × b1. लक्षात घ्या कसा काढायचं आहे ते सांगतो. हा कॉन्स्टंट टर्म कोण आहे? c1 c2 आहे. ह्याच्यासोबत कोणी कोइफिशियंट आहे का? नाही. ज्यावेळी डी फाइंड आउट करायचं आहे त्यावेळी काय करायचं, तुम्हाला ह्या कोइफिशियंटचा वापर करायचा आहे. a1 b1 आणि इथं काय घेणार आहे a2 b2. त्यावेळी काय निघणार तुमचा? डी निघणार आहे. डी. दे वॉन्ट डी. कधी कधी एक्झाम्पल, आता कसं सिक्वेन्स कसा असणार आहे तो अगोदर समजून घ्या. पूर्णपणे व्यवस्थित समजून घेतलं ना काय प्रश्न येत नाही. आय वॉन्ट हिअर dx. ओय dx काढायचं आहे. किती येईल? C1 B1 C2 B2. C1 B1 आणि C2 B2. व्हेरी नाईस. लक्षात घ्या. आता इथं काय करायचं, ज्यावेळी x काढायचं आहे त्यावेळी आपण x चे कोएफिशियंट सोडायचे आणि त्याच्या ऐवजी कॉन्स्टंट कोएफिशियंट घ्यायचे. म्हणजे तिथं C1 आणि C2 घेतला. यस, C1 आणि C2 आणि उरलेला B1 आणि B2 इथं घेतला. आता त्याच्यानंतर dy काढायचंय. dy काढायचंय. dy. चलो काय सांगणार आहे dy? हा A1 C1 A2 C2. a1 c1 a2 c2. व्हेरी नाईस. आता ह्या सिक्वेन्स तुम्हाला माहिती झालाय, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आय वॉन्ट हिअर. आता डी मिळाला, dx मिळाला, dy मिळाला. डी मिळाला, dy मिळाला, dx मिळाला, dx मिळाला. आता मला x फाइंड आउट करायचं आहे. x कसा काढणार? dx अपॉन d. dx अपॉन काय काढायचं आहे? d. आणि y काढायचं असेल तर काय करणार आहे? dy अपॉन d. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे आता या एक्झाम्पल मध्ये काय दिलं, हा बेसिक सांगितलं लक्षात घ्या. हे पुढच्या वर्षी पण यूज करायचं आहे. 11वीत पण याचा वापर करायचा आहे थोडंफार. लक्षात घ्या. मस्तपैकी पॉईंट आहे आणि या पॉईंटवर आधारित तुम्ही पाहिजे तेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे d मिळाला, dx मिळाला, dy मिळाला. त्याच्यावरून x काढला, y काढला, म्हणजे dx अपॉन d, dy अपॉन d. आणि या सगळ्या कॉन्सेप्ट एकदा तुमच्या डोक्यात बसल्या की अरे वा किती छान, मग हे सगळं बघायचं असेल तर मग याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन दिले जातील. याच्यावर आधारित काय दिले जातील? क्वेश्चन दिले जातील. आणि मग ते कशा स्वरूपाने असतील, काय पॉइंट असेल, इथं सगळं तुम्हाला सोडवत बसायचं नाहीये बाळांनो. तुम्हाला काय करायचे आहेत? शॉर्ट ट्रिक्स तयार करायचे आहेत. शॉर्ट ट्रिक्स तयार करायचे आहेत की जेणेकरून आपल्याला आन्सर ते काय करायचं? सॉल्व्ह करायचं. आता याच्यावर आधारित असे याच्यावर आधारित जर प्रश्न विचारले झाले तर माझ्याकडे एक प्रश्न असा आहे बघा. 7/3 5/3 नेक्स्ट 3/2 आणि इथं 1/2 आणि हे मला सॉल्व्ह करायचं आहे. काय येईल आन्सर बघू बरं, कोण सांगते फटाफट? विदाउट पेन आणि पेपर. आय वॉन्ट आन्सर फास्ट. चला कोण कोण सांगताय? विदाउट पेन आणि पेपर आय वॉन्ट आन्सर. चला पटापट पटापट काढा लवकर. पेनाचा वापर मुळीच करायचा नाही, ही सवय लावायची आपणाला बाळांनो. त्यासाठी मी सांगितले त्या पद्धतीने मला अपेक्षित आहे. कळतंय? चला पटपट पटपट सांगा लवकर. -8/6.
-8/6 बरोबर आन्सर आहे का बघा, सगळ्यांनी चेक करा. चला फटाफट, किती येते? -8/6 आर यू शुअर? -4.3 7 म्हणजे 7 म्हणजे काय झाला 7. आता इथं सुद्धा 3 2 जा 6. आता 7 आहे आणि 1 आहे, तदनंतर 5 3 जा किती? 15. यस. मग आता इथं लक्षात घ्या 7 - 15 तोंडी आन्सर, लय वेळ घालवत बसायच नाही. आणि डिवायडेड बाय 6 आहेच आहे, कारण दोघांचं बेस इक्वल आहे. 3 2 जा आणि 3 2 जा, 3 2 जा आणि 3 2 जा. मी बेसिक लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात आलं. तोंडी तयार करताना लक्षात घ्या इथं 7. आता मी लिहितोय, म्हणणार सर तुम्ही लिहिताय, मी लिहितोय एवढ्यासाठी की तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हावं, पण तुमचे आन्सर तोंडीच आली पाहिजेत. आय वॉन्ट तोंडी आन्सर. आता 7 आपण किती आला 6. आता इथं -3 15 आला, 15 डिवायडेड बाय 6. मग आता लक्षात घ्या हे काय करायचं, हा 6चा विचार लगेच करायचा नाही, फक्त वरचा विचार करा. 7 - 15 म्हणजे किती आला? किती आला? 7 - 15 -8. करेक्ट आन्सर आहे. -8 डिवायडेड बाय 6. -8 डिवायडेड बाय 6 याला डिवायडेड केलं आणि मग आता ह्याला कशाने तरी काय होतंय, डिवायडेशन होतंय. काय होणार आहे मग? 2 ने होतंय ना. मग 2 ने झालं तर किती येणार आहे? -8/6. म्हणजेच मला माहित आहे की बाबा इथं 2 ने डिवाइड केलं म्हणजे जेवढं संक्षिप्त रूप देता येईल ते फायनल आन्सर धरायचं, गृहीत धरायचं. मग किती येणार आहे बोला? किती येणार आहे? -4/3. -4/3. ओके. आणि एक काम करा, कायकांचं बोलणं झाल्यानंतर तुमचा माईक म्यूट करा, म्हणजे जेणेकरून कसं होईल की तुमचं घरातलं इतर आवाज येतो कधी कधी कुणाच्या तरी काहीतरी म्हणजे असतंय तसं, मग ते थोडंसं डिस्टर्ब होऊ नये एवढ्यासाठी. ओके, आलं लक्षात? मायनस किती आला? 4/3. आता आपण क्वेश्चन सोडवायला सुरुवात करूया. आता क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायची म्हणजे ती कशा पद्धतीने प्रश्न येतील. आता प्रश्न असा आहे बघा, ड्रॉ द ग्राफ. प्रश्न असा आहे, ड्रॉ द ग्राफ 4x + 5y = 19. 4x + 5y = 19. Find y when x = 1. Find y when x = 1. बघूया कोण उत्तर कोण सांगतंय. चला पट दिशी उत्तर पाहिजे, पटापट पटापट पटापट. अजिबात पेनाचा वापर करायचा नाही. आन्सर किती बघा, सगळे एक्साइटेड. हा, y = 3. करेक्ट आन्सर आहे का? कसं आलं कोण सांगेल एक्सप्लेनेशन? फटाफट फटाफट एक्सप्लेनेशन कोण देते? एक्सप्लेनेशन कोण देते? सिंपल टर्म आहे, बघूया कोण सांगतंय फटाफट. हा, कोण सांगतंय एक्सप्लेनेशन? एक्स्ट्रा जागी 1 ही व्हॅल्यू ठेवायची. व्हेरी गुड. 1 करायचं आणि 4 इकडे प्लस आहे ते तिकडे जाऊन मायनस होणार आणि 19 मधून 4 गेले तर 15 राहणार आणि 5 इकडे मल्टिप्लाय आहे ते इकडे डिवाइड होणार आणि आन्सर 3. करेक्ट आन्सर आहे बघा. 4x + 5 = 19. तर 5y = 19 आला. 4 च्या x च्या ठिकाणी 1 टाकला, 4 तिकडे ट्रान्सफर केला, 19 - 4 म्हणजे 15 आला आणि 5y = 15. तर y किती 15? 5 3 जा 15 बरोबर ना. 5 3 जा किती आला? 15. म्हणजे फायनल आन्सर तुमचं y ची व्हॅल्यू किती आली बोला? 3 आली. y ची व्हॅल्यू किती आली? 3. करेक्ट आन्सर आहे. आता तुम्हाला दुसरा प्रश्न एक असा देतो, बघूया आता कोण सांगतंय. तुम्हाला dx दिलाय 49. dx दिलाय 49. ओके. नेक्स्ट dy दिलाय -63. आन्सर लगेच तयार पाहिजे. dy = -63. हा, आणि त्याचबरोबर d = 7 दिलाय. d किती दिलाय? 7. आणि तुम्हाला सांगितलंय व्हॅल्यू ऑफ x. व्हॅल्यू ऑफ काय पाहिजे? x. चला, विदाउट कॅल्क्युलेशन डिरेक्टली आन्सर किती येणार आहे? x = 7. व्हेरी नाईस. करेक्ट आन्सर आहे. कसं काढलं बोला? dx/d.
dx अपॉन डी म्हणजे 49/7. 49/7 म्हणजे फायनल आन्सर किती आलं 7. व्हेरी नाईस. बाकीच्या मुलांना लक्षात येते का? हे सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हायचं आहे, सगळ्यांनी बोलायचं आहे बाळांनो. तुम्ही जेवढं जास्त बोलाल त्याचा फायदा होणार आहे एवढ्यासाठी की जेणेकरून तुम्हाला त्याचे आन्सर परफेक्ट येणार आहेत. त्यामुळे बोलतं राहायचं आहे. काय करा? बोलतं राहा म्हणजे तुम्हाला आन्सर्स परफेक्ट तयार करता येतील. इज दॅट क्लिअर? आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोण सांगताय. आता हा प्रश्न 5 3 -7 -4 हा तुमच्या बोर्डाला पण प्रश्न विचारला गेलेला होता. याचं उत्तर मला पाहिजे. बोला किती येईल? दिसतोय का प्रश्न दिसतोय का? हो. बघा बरं, इथं 5 आहे, इथं 3 आहे. उद्या मोबाईलवरच घेऊ. -7 आणि -4 आता दिसतोय का? चला सांगा पटापट. उत्तर किती आलं? 1. व्हेरी गुड. उत्तर किती आलं? 1. पण ते आलं कसं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. 5 4 चा किती आला? 20 म्हणजे -20 आणि हा -7 आणि -3 21. मायनस काय होणार आहे? प्लस. बरोबर आहे. म्हणजे फायनल आन्सर किती आलं? 1 आलं. ओके. नेक्स्ट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी फॉर द सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन? दे वॉन्ट डी पाहिजे. डी आता इक्वेशन दिलंय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी? इक्वेशन दिलंय x + y = 3. अजिबात कॅल्क्युलेशन करायचं नाही. x + y = 3 आणि दुसरं 3x - 2y 3x - 2y मी घेणार आहे 3x - 2y -4 = 0. दे वॉन्ट डी. बोला किती येणार आहे? विदाउट कॅल्क्युलेशन फटाफट. प्रश्न अशा स्वरूपाचे तुम्हाला जर सीईटी घेतली तर प्रश्न असेच असणार आहेत. किती येत आहे? -5. आर यू शुअर? लक्षात घ्या. आता इथं काय प्रत्यक्षपणे इथला काय घेणार आहे? 1 आणि इथला किती घेणार आहे? 3 - 2. मगाशी आपण सांगितलं होतं म्हणजे कॉन्स्टंट टर्म सोडायच्या. बाकीचे काही कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. कॉन्स्टंट टर्म काय करायच्या? सोडायच्या आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग किती येतंय बघा. हा -2 1 -2 3 आणि 1 -3 -2 -5 करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड. चला आता त्याच्यानंतर मग मला याच्यात y काय मिळेल? y फटाफट विदाउट कॅल्क्युलेशन y काय मिळेल? y काय मिळेल? चला पटापट. y काय मिळेल? 3/5. बघा बाकीच्यानी सांगा पटापट. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे का मला सांगितलं पाहिजे. बोला. कोण सांगताय पटापट अजून? बघा एकानेच उत्तर सांगितलं मला. मला काय पाहिजे? y पाहिजे. y आता y चे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी बघा लक्षात घ्या. आता कॉन्स्टंट टर्म आहे इथं -4 आहे. इथं कन्फ्यूज झालं असेल. देव आपल्याला y पाहिजे. y कोण पाहिजे? y. तर अगोदर dy काढावं लागेल. मग dy काढायचं असेल तर पहिली व्हॅल्यू आता ही जी आपली आली किती आल्या? -5 आल्याच ऑलरेडी. आता dy काढायचं. dy काढायचं म्हणजे काय दिला? x + y = 3 3x - 2y = -4. आता तुमच्या लक्षात येईल की इथं व्हॅल्यूज घेताना आपण कॉन्स्टंट टर्म कोणाच्या ठिकाणी ठेवायच्या? y च्या ठिकाणी. म्हणजे इथं 3 4 आला आणि इथं x च्या व्हॅल्यू किती येणार आहे? 1 3. लक्षात घ्या.
एक्सच्या व्हॅल्यू किती येणार आहे 1 3. मग आता येणार आन्सर तुमचं किती आला 4 1 चा 4 4 मायनस 3 3 चा किती आला 9 4 मायनस किती आला 9. मग आता 4 मायनस 9 म्हणजेच किती किती येणार आहे -5. मग -5 आणि -5 मग y किती y किती 1. बघा मगाशी तुम्ही कसं कॅल्क्युलेशन केलं तर हे प्रॅक्टिसनं जुळतं रे बाळांनो. प्रॅक्टिस तुम्हाला येते का तर येते 100% काय अवघड आहे असा विषय नाही आहे. पण तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे टर्म तयार करता येतात बाळा. तुम्ही जेवढं त्यात इन्व्हॉल्व्ह व्हाल त्याचा बेनिफिट तुम्हाला त्या पद्धतीनं होत जाईल. येते लक्षात. म्हणजे सिक्वेन्स कसा आहे कशा पद्धतीनं आहे तर तो आपल्याला प्रश्न सोडवताना मजा येते. येते अरे येते का लक्षात. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन घेतो. आता या टाईपचे तुम्ही क्वेश्चन बनवायला घेतलेत का स्वतः बघा बनवताय का. आता प्रश्न असा एक विचारला बघा तुम्ही आज काय करायचं या टाईपचे क्वेश्चन बनवून मला ग्रुपवर आज जेवढे हे ग्रुपवर असे 10 किंवा 20 क्वेश्चन बनवा आणि त्या प्रश्नाचं तुम्ही प्रश्न तयार करून पाठवा. उत्तर नका उत्तर तुमच्या जवळच ठेवा. आपण क्यूज तयार म्हणजे एक सिक्वेन्स क्वेश्चन पेपरचा हे सिक्वेन्स तयार करू. ज्यांना जमलं तेवढे त्यांनी प्रत्येकाने प्रश्न टाकायचे आणि प्रश्न टाकले दुसऱ्याचे प्रश्न आपण सोडवायचे. आवडेल म्हणजे तुमचाही अभ्यास होईल आणि दुसऱ्याचाही अभ्यास होईल. त्यालाही प्रश्न कळतील तुम्हाला प्रश्न कळतील. असं करायला आवडेल का. अरे आवडेल का. ग्रुपवर पाठवायचे 20 क्वेश्चन काढायचे ग्रुपवर पाठवायचे. 20 क्वेश्चन काढा किंवा 10 तुम्हाला जेवढं शक्य आहे. पण माझं मत आहे की 20 असावेत मॅक्झिमम 20 असावेत. कळतंय. मग ते प्रश्न टाका ग्रुपवर टाका. ग्रुपवरचे पोरं सोडवतील आणि त्याचे आन्सर मग काय करायचं सिक्वेन्सला लिहून दाखवायचे. कळतंय. फक्त सिक्वेन्स आणि मात्र शर्त एकच कुठलाही पेनचा वापर न करता ते प्रश्न सॉल्व्ह करायचे. आवडेल तसं करायला. अरे आवडेल का. बघा चॅलेंज स्वीकारत नाही तुम्ही. येस और नो. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. For drawing the graph 5x plus 2y is equal to 16. 5x plus 2y is equal to 16. ही व्हॅल्यू घेतली मी आणि x is equal to मी घेतली 2 व्हॅल्यू. x is equal to 2 तर y चा किती व्हॅल्यू येणार y ची व्हॅल्यू किती चला फाइंड आउट. हेच अशाच पद्धतीने आपल्याला सिक्वेन्स दाखवायचा. प्रश्न तुम्ही पूर्ण तयार करायचा त्या प्रश्नाचे उत्तर बाकीची मुलं देतील अशा पद्धतीनं सिक्वेन्स आपल्याला बनवायचं आहे. चला काय येणार आहे मग बोला फटाफट. y is equal to किती y is equal to 3. आर यू शुअर. बघा x is equal to 2 दिलाय म्हणजे 10 झाला. 16 minus 10 16 minus 10 म्हणजे किती आला 6 आला म्हणजे 2y is equal to 6 म्हणजे y is equal to 3. करेक्ट आन्सर आहे. व्हेरी नाईस. चला दुसरा प्रश्न. फॉर द ड्रॉइंग द ग्राफ 3x plus 7y 3x plus 7y is equal to 27 if y is equal to -3. फाइंड x ची व्हॅल्यू. सॉरी y is equal to -3 नको y is equal to 3 घ्या. y is equal to काय घेतला 3 तर x is equal to किती. चला स्टार्ट. x is equal to 2 बरोबर आहे आन्सर. बघा 7 3 जा 21 27 minus 21 बरोबर. अगेन 6 आला म्हणजे 3 2 जा 6. करेक्ट आन्सर आहे 2 आला. x इज इक्वल टू किती येतोय 2. व्हेरी नाईस. अजून एक क्वेश्चन. प्रश्न क्रमांक असा आहे कसा आहे बघा. आता बघूया कोण सांगतंय. वेगळा प्रश्न आहे जरा असे आणि या टाईपचे प्रश्न समजून घ्या आणि वेगवेगळे याचे व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवणार आहे ते एकदा बघून घ्या. आता प्रश्न असा आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ k. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे k ची. तुम्हाला दोन इक्वेशन आहेत 4x plus 3y is equal to 19 आणि दुसरं इक्वेशन आहे 4x minus 3y 4x minus 3y is equal to -11 आणि त्यांनी सांगितले फाइंड व्हॅल्यूज ऑफ k आणि k चा कोऑर्डिनेट तुम्हाला दिलाय k 5. k काय दिलाय 5. k काय दिला 5. ओके k काय दिला 5. तर कसं सोडवता येईल. सॉरी k 5 दिलाय आणि मला व्हॅल्यू k ची काढायची आहे. चला कोण सांगताय आयडिया मला फटाफट सांगून द्या. आयडिया मला फटाफट सांगून द्या. k म्हणजेच कोण आला हो इथं
t म्हणजे x आणि 5 म्हणजे y. बरोबर आहे, व्हेरी गुड. हा, व्हॅल्यू पुट करून काढायची. काढा, कसंही काढा, मला आन्सर पाहिजे. चला फटाफट आन्सर किती येते बघूया. हा, फटाफट तोंडी आन्सर आलं पाहिजे. हा, k is equals to 1. k इज इक्वल टू 1. किती आलं? 1. व्हेरी गुड. कसं काढलं? x च्या जागी k घातलं आणि y च्या जागी 5 घातलं. हा, काढलं. बघा एक्सच्या ठिकाणी काय टाकलं तुम्ही? k. 4k झाला, बरोबर आहे. प्लस 3y, वायच्या ठिकाणी घेतला 5. 15 इज इक्वल टू किती आला? 19. म्हणजेच 4k इज इक्वल टू 15. 19 मायनस 15 म्हणजेच किती आला? 4. म्हणजे 4 कॅन्सल, k इज इक्वल टू 1. करेक्ट आन्सर. बघा किती सिंपल पार्ट आहे, किती सिंपल पार्ट आहे. लक्षात घ्या, हेच आपण कन्फ्युज होतो. आता हे के दिलाय, के 5. नुसतं ब्रेनला आपल्याला काय दिलं जातं, जरा थोडंसं असं हे केलं. बऱ्याच जणांचं एकानेच सांगितलं, बाकीच जणांनी, बऱ्याच जणांना याचं उत्तर आन्सर माहित नाही, लक्षात आलं नसेल किंवा हे सोडवायचं कसं. तुम्हाला वाटलं असेल बाबा याच्यात किमती बरा परत सॉल्व्ह करा. एकदम सिंपल फंड आहे हो. हे छोटे छोटे गोष्टी असतात, आपल्याला लगेच लक्षात. हे कधी येतं? प्रॅक्टिसने अनेक प्रश्न आपण ज्यावेळी बघतो ना त्यावेळी लक्षात येतं. आणि हे स्वतः प्रश्न तयार करता आले पाहिजे या पद्धतीने. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही बनवा. कळतंय ना मला काय म्हणायचं? अशा टाईपचे क्वेश्चन बनवा जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाचे आन्सर्स तयार करताना व्यवस्थितरित्या समजून येता येईल. अजून एक प्रश्न मला द्यायचा आहे. आता काय सांगितलंय इथं? मग आता मला हे एक प्रश्न देतो आम्हाला, देऊया का? बरं ठीक आहे. आता एक प्रश्न देतो तुम्हाला, तो मला सोडवून दाखवा. चला आता हा एक प्रश्न शेवटचा घेऊया, म्हणजे आपण याच्यावरती आता या चॅप्टरवर आधारित थोडेसे प्रश्न आपण आणखी उद्या घेऊया. उद्या कुणाचे काही क्वेरीज असतील तरी पण मला सांगा. प्रश्न असा आहे 3x + 2y + 11. 3x + 2y + 11 इज इक्वल टू 0. आणि माझा दुसरा पॉईंट दिलाय मला 7x - 4y इज इक्वल टू 9. 7x - 4y इज इक्वल टू 9. आणि मला पाहिजे dx. कोण पाहिजे? dx. चला किती येतोय सांगा dx. मग आता डिस्कशन करू. आय वॉन्ट dx. पडदिशी वेळ नाही एवढा खूप वेळ गेला. आय वॉन्ट dx. हे पहा 3x + 2y + 11. ओके. आणि 7x - 4y इज इक्वल टू 9. ती लाईट घालून तेवढी तिकडची. किती येत आहे? 26. आर यू शुअर? 26. सर्वांना दिसतंय का आता? 26 करेक्ट आन्सर आहे. बघा काय केला, 11 आणि 9 इथं कॉन्स्टंट टर्म इथं घेतली, लक्षात येतं. इथं +11 आणि इथं 9 आहे. इथं सुद्धा कन्फ्युजन होतं, कळते ना मला. +11 आणि इथं इज इक्वल टू 9 दिलाय, म्हणजे आपल्याला इकडं मायनस तरी नाही तर याला इकडं ट्रान्सफर करा. मग आता असं करू, -11 आणि 9 घेतला. ओके. आता त्याच्यानंतर आता दुसरी व्हॅल्यू जी घ्यायची आहे, कुणाची आपल्याला dx काढायचं आहे. म्हणजे dx सोडला, राहिला कोण? 2 आणि -4. बरोबर ना? 2 आणि -4. मग आता इथं काय घेणार आहे? 4 - 44 मायनस +44 आणि -9 2 जा 18. मग काय घेणार आहे? 44 - 18 म्हणजेच किती आला? किती आला? 26 हे करेक्ट आन्सर आहे. 26 हे काय केलं? करेक्ट आन्सर आहे. 26 हे करेक्ट आन्सर आहे. तर आता सगळ्यांना आजचा पाठ लक्षात आला? बाळांनो लक्षात आला का? समजतंय ना? व्यवस्थित वाटतंय ना? हा आता काय करायचं आहे आपल्याला? MCQs आता काय करा तुम्ही, या टाईपचे MCQs. आपण लय वेळ घालवायला नको ते चॅप्टरमध्ये, चालेल ना? आता तुमच्या लक्षात आलं ह्या चॅप्टर ओव्हरऑल चॅप्टर कसा आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. हेच प्रश्न विचारले जातील असं नाहीये, पण अशा टाईपचे प्रश्न विचारले जातील. अजून थोडेफार आपण काय करू, उद्या आणखी थोडे प्रश्न घेऊया. आता हे सावंत ठीक आहे. उद्या आणखी थोडेफार आपण प्रश्न काय करूया, घेऊया. या प्रश्नांमध्ये उद्याच्या दिवस अजून हा चॅप्टर कंटिन्यूअस करू, चालेल का? पुढचा नवीन घेऊया.
अरे लक्षात येते का? यातले अजून काही प्रश्न जरा वेगळे आहेत का तुमच्या लक्षात आलं? प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतील? हॅलो आले ना? हे लक्षात घ्या की त्या चॅप्टर मधले प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतील ही आयडिया, आणि हे पहिल्याच वेळी असणार आहे. इन फ्युचर त्यांना उद्या जर तुमच्या बॅचला हे जर सक्सेस झालं तर पुढे कायमस्वरूपी CET ठेवतील, तुम्हाला एक फायदा होत जाईल. पण बेबी जर झाली CET तर आपल्याला एक लक्षात घ्या, हा वाया जाणारा पॅटर्न नाही आहे. त्यामुळे मॅक्झिमम मुलांना हा सांगा की जॉईन करायला. बरेच विद्यार्थी असं काय होतात, जॉईंट होतात, मग आता नेटवर्क इश्यू वगैरे मग ते मधनं जातात, त्याचा काही विषय नाही. पण मला आनंदाची बाब आहे की जेवढे कंटिन्युअस राहत आहेत त्याच्याबद्दल म्हणजे खूप आभारी आहे मी तुमचा, की कारण हे सगळ्यात लक्षात घ्या, हे मिळणार ज्ञान आहे अजून कुठेही तुम्हाला मिळणार नाही आहे. कुठेही जावा, आपण जे तयार करणार आहे हे सगळं आम्ही 17-18 वर्षाचं माझी मेहनती म्हणजे आयडिया सांगतोय मी, 17-18 वर्षाच्या आयडिया सांगतोय. आज टीचिंग क्षेत्रात एवढ्या आमूलाग्र बदल झालेत, आणि असे छोटे छोटे शाट आता काही कॉम्पिटिशन एवढं वाढलंय, कॉम्पिटिशनला आपण पूरक राहण्यासाठी या गोष्टी काय आता काय होतंय, ठीक आहे की ऑदर्सची लोक देतात, ते कसं देतात, तुम्हाला प्रश्न देतील, सोडवायला सांगतील, नाही, आपल्या ब्रेनला हॅबिट लावायची, ब्रेनला हॅबिट लावायची, लक्षात घ्या. आणि ही ब्रेनला एकदा हॅबिट तुम्हाला लावायला सुरुवात झाली, शिकलात, तर मग तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, तुम्ही पटापट आन्सर. तुम्हाला माहिती आहे का ते चाणक्य पंडित म्हणून एक मुलगा आहे छोटावाला, माहिती आहे का, बघितलं का मुलाखत कधी? चाणक्य पंडित, मला त्याला जर कुठल्याही जगातलं काही विचारा, तो सगळी माहिती इत्थ्यानभूत सांगतो. ही आतापासूनच हॅबिट लावायची असते, लक्षात घ्या बाळांनो. त्यासाठी तुम्ही हा प्रयत्न करा. आता आज प्रामाणिकपणे सगळ्यांनी, एकट्याने नाही, सगळ्यांनी जेवढे जॉईंट आहेत त्यांनी सगळ्यांना मी हा टास्क देतोय. प्रत्येकानं 10 किंवा 20 क्वेश्चन, कमीत कमी 10, जास्तीत जास्त 20 क्वेश्चन बनवा, पण शक्यतो 20च बनवा. ते सगळे प्रश्न बनवा आणि ते कशावर टाका, व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, आपल्या ग्रुपवर टाका. सगळ्यांना ग्रुपवर तुम्ही काही म्हणजे हे असलेच मेसेज पाहिजेत एज्युकेशनल, ते टाकून द्या. त्याचे प्रश्न आपण काय करूया, सगळ्यांनी बसून, म्हणजे सगळ्यांनी एकाने टाकला तर बाकीच्या 20-25 जणांनी सोडून दिला, तर जवळजवळ नाही म्हटलं तर 60-70 लोक आपल्या आता ग्रुपवर जॉईन झालेत, अजून आणखी जॉईन व्हायला लागलेत, होत आहेत रोजच्या रोज एक 4-5, 8-10. तुम्ही सुद्धा तुमचे मित्र वगैरे कोण असेल तर त्यांना इन्व्हाइट करा, त्यांना सांगा की बाबा या पद्धतीने प्लॅटफॉर्म तयार झाला आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला काही पैसे द्यायचे नाही आहेत, तरी मग याचा उपभोग घ्या बाळांनो. कसं होतं, मुलांना त्याचा फायदा कळत नाही, पण ह्याचा नंतर फायदा कळेल. अचानक परीक्षा आली तर मग वाटतं अरे त्यावेळी केलं असतं बरं झालं असतं. म्हणून वेळ वाया घालवू नका, सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण काम करूया. बाकीच्या सब्जेक्टला पण प्राधान्य द्या, त्याच पद्धतीनं स्वरूप तयार करा. जसं मी सांगतोय तसं रोज एक अर्धा तास प्रत्येक विषयाला द्या, ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास होणार आहे. आता वेळ भरपूर तर भरपूर आहे, टीव्ही वगैरे इथं वेळ न घालवता, व्हॉट्सअपच्या चॅटिंगवर वेळ न घालवता बाकीचे नियोजन करून घ्या. ओके, ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात राहील? अरे राहील का? ओके, धन्यवाद, थँक्यू, बाय, हॅव अ गुड डे. उद्या भेटूया. हॅलो, हा बोला की हा. हॅलो, हा, तर मला ग्रुप जॉईन करायचा होता. तुमचा नंबर मला सेंड करताय का? नंबर माहित नाही ना सर तुमचा मला. नंबर लिहून घ्या माझा, प्रत्येकाने नंबर सगळ्यांच्याकडे माझा असू द्या. हा नंबर आहे आपला, हा ग्रुपचा नंबर आहे 97 64 9764 59 2108. हा आपला ग्रुपचा नंबर आहे. आणि माझा पर्सनल नंबर पण घ्या, 8087171171. हा लगेच पाठवतो, 8087171171. त्यानंतर ते बंद करा की बरंच, ते बंद करा. हां,